चला तर मग आज बनवूया मस्तपैकी असं आपलं खारं वांग. तर त्यासाठी ते घेतले मी 1 वाटी सुकं खोबरं आणि 2 चमचे धने. इथे घेतले मी 7-8 काळी मिरी, 7-8 लवंग आणि 2 ते 3 छोटी अशी दालचिनीची तुकडे आणि 1 चमचाभर जिरे. तर हे सर्व व्यवस्थित आपल्याला तेल न टाकता भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतलं की ते आपण गार होण्यासाठी साईडला काढून ठेवू. त्यानंतर इथे 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेत, ते पण भाजून घेतलेत आणि ते पण आपण वेगळेच ठेवणार आहोत. तर इथे बघा मस्तपैकी अशी वांगी, तर त्याचे आपण जे काटे असतात ते काढून घेणार आहोत इथे. आणि थोडंसं त्याचं देठसुद्धा कापून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपण त्याला कट करून घेणार आहोत. 4 किंवा 6 फोडी आपण त्याच्या करून घ्यायच्या आहेत. छोटं जर वांग असेल तर 4 फोडी करायच्या, मोठं थोडं असेल तर 6 फोडी करायच्यात त्याच्या, जेणेकरून त्याच्यात मसाला व्यवस्थित मुरतो आणि शिजतं पण ते लवकर. तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यात टाकले तेल आणि वांगे टाकून घ्यायचे आहे त्यात. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपण त्याला छान परतवून घ्यायचं आहे. छान परतवलं की त्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटं आपण त्याला वाफवून घेणार आहोत. तर इथे बघा अगोदर मी शेंगदाण्याचं जाडसर असं कूट तयार करून घेतले. फार बारीक नाही करायचं. हे बघा असे शेंगदाणे असे त्यात दिसले पाहिजे आपल्याला, मोठे मोठे तुकडे शेंगदाण्याचे. अशा पद्धतीने ते कूट तयार करून घ्यायचं आहे. आणि इथे जो खोबरं आणि धण्याचा जो मसाला होता दुसरा, तो पण आपण थोडासा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमधून, पाणी न टाकताच. आणि त्यानंतर त्यात टाकायचं आहे 10 ते 15 आपल्या लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडंसं आल्याचं तुकडं आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर मिरची तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तिखट कमी जास्त करू शकता. तर इथे ही भाजी थोडी तिखट जर असली तरच तिची खायला फारच मस्त टेस्ट येते आणि छान वाटते खायला पण. तर इथे बघा वांग आपलं छान फ्राय झालं होतं. फ्राय झालेलं वांग आता इथे मी काढून घेतेय. ह्या पद्धतीने जर तुम्ही वांगी छान फ्राय करून घेतली तेलात, तर ती खायला खूप छान लागतात आणि शिजतात पण लवकरच. तर इथे मी त्यात थोडंसं तेल टाकून घेतलं अजून त्याच कढईत आणि मोहरी टाकली थोडी आणि तयार केलेलं जे खोबऱ्याचं मिरचीचं वाटण होतं ते वाटण यात टाकून घेते मी इथे. आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकली की सगळं मिक्स करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्याला. छान मस्त असं खरपूस भाजून झालं की त्यानंतर त्यात वांगे टाकायचे आहेत आपल्याला. हे बघा मस्त असं छान भाजून झालेलं आहे. तर आता इथे वांगे टाकून घ्यायचे फ्राय केलेले आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्यात गरम पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर गरम पाणी त्यात टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी जर आपण इथे टाकलं तर वांगे पण शिजतात. बघा मस्त अशी आपली आता इथे वांग्याची भाजी तयार होते. तर इथे मी एक 10 मिनिट आपण इथे झाकण ठेवून
घेऊया. त्यावर अगोदर पण आपण वांग्यात मीठ टाकलं होतं आणि आता पण टाकून घ्यायचं आहे थोडं. तर झाकण ठेवून आपण एक 15 मिनटं 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत. तर हे बघा, मस्त असं आपलं खारं वांग तयार झालेलं आहे. चवीला तर फारच छान आहे हे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर हे बघा, भाकरीसोबत किंवा भातासोबत खूपच मस्त अशी खाऱ्या वांग्याची रेसिपी तयार आहे. खूपच मस्त अशी खाऱ्या वांग्याची रेसिपी. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मस्त चमचमीत आणि झणझणीत ही रेसिपी तयार आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपी